नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. शाळा बंद पण शिक्षण सुरू या ऑनलाईन शिक्षण प्रणालीमध्ये सर्वांचे प्रथमतः स्वागत. गोखले एज्युकेशन सोसायटीचे श्री जयरामबाई हायस्कूल नाशिक रोड येथे मी आयरराव आर्यस उपशिक्षक म्हणून कार्यरत आहे. आज आपण मराठी या विषयातील उपयोजित लेखन या घटकाचा अभ्यास करणार आहोत. तर उपयोजित लेखन या घटकाचा अभ्यास करत असताना त्याच्यातील जो एक उपघटक आहे कथालेखन, तर कथालेखन या उपघटकाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. तर कथालेखन म्हणजे काय, कथालेखन करत असताना कुठल्या कुठल्या गोष्टी विचारात घ्याव्यात, या सर्वांचा थोडक्यात अभ्यास आपण आज करणार आहोत. तर कथा म्हणजे गोष्ट, घडलेला प्रसंग, घटना कधीकधी कथा म्हणून सांगितली जाते. कथानक हा कथेचा आत्मा असतो. हे कथानक भूतकाळातील असते, त्यातून व्यक्तीच्या स्वभावाचे दर्शन घडते. कथा सांगण्याच्या पद्धतीवर कथेची परिणामकारकता अवलंबून असते. त्यात संवाद वापरले जातात, त्यातूनच कथा गतिमान होत राहते. भाषाशैली ही कथेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य असते. जितक्या मनोरंजकतेने कथा सांगितली जाते तितकी ती श्रोत्यांच्या मनाची पकड घेते. कथेची भाषा साधी, सोपी, सरळ व मनोरंजक असावी. कथा हा निवेदनप्रधान साहित्य प्रकार आहे. कथांचे विविध प्रकार असू शकतात. त्यामध्ये अद्भुत कथा, रहस्य कथा, विज्ञान कथा, ऐतिहासिक कथा इत्यादी साहित्य प्रकार येतात. म्हणजेच थोडक्यात सांगायचं झालं तर कथा सांगत असताना आपण एखादा घडलेला प्रसंग सांगत असतो. जी कथा सांगतो ती भूतकाळातील असते. त्या कथेतून व्यक्तीच्या स्वभावाचे दर्शन घडते. कथेचा वेगवेगळा परिणाम होतो. कथा गतिमान होत राहते. त्यानंतर कथा सांगत असताना भाषाशैली हे देखील एक महत्त्वाचे वैशिष्ट्य असते. आणि कथा आपण जेवढी मनोरंजक केली तेवढीच ती श्रोत्यांना आवडते किंवा श्रोत्यांना ती समजते. मग कथा सांगत असताना कथेची भाषा ही अगदी सोपी असावी, जेणेकरून ती श्रोत्यांना लवकर समजावी किंवा आवडावी. त्यानंतर कथांचे वेगवेगळे प्रकार असतात. ते आपण सांगितलेच की रहस्य कथा, अद्भुत कथा, विज्ञान कथा, ऐतिहासिक कथा इत्यादी. तर कथा किंवा कहाणी किंवा गोष्ट त्याचे वेगवेगळे शब्द आपण वापरत असतो. तर गोष्ट ऐकणे आणि गोष्ट सांगणे सर्वांनाच आवडते असं नसतं. काही लोकांना आवडते, परंतु खास करून सर्वांनाच आवडते. या आवडीतूनच प्राचीन काळात कहाणीचा जन्म झाला. या कहाणीत बदल होत ती कथा किंवा गोष्ट झाली. लोककथा, परीकथा, नीतिकथा, दंतकथा अशा प्रकारे कथांचे अनेक प्रकार आहेत. कथा हा मनोरंजनाचा एक उत्तम प्रकार असतो. लहानपणी आजी नातू जेव्हा झोपत नसेल तर त्या नातवाला किंवा नातीला झोप लागावी यासाठी छान अशी गोष्ट सांगत असते. ती एक गोष्ट सांगण्याची देखील एक कला असते. तर कथालेखन करत असताना कथालेखन म्हणजे एखाद्या प्रसंगावर गोष्ट रचून ती परिणामकारक पद्धतीने लिहिणे. परंतु गोष्ट किंवा कथा लिहिणे म्हणजे एखादी हकीकत अथवा प्रसंग केवळ क्रमाक्रमाने सांगणे नव्हे, तर कल्पनेच्या मदतीने दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे एखादी मनोरंजक गोष्ट तयार करून लिहिणे म्हणजे कथालेखन होय. त्यानंतर कथा कशी असावी, तर कथालेखन हा प्रकार लिहिण्यास अत्यंत सोपा आहे. या प्रकारात कथेतील मुख्य घटक, त्याची सुरुवात, त्याचा मध्य, त्याचा शेवट हा वेगवेगळ्या मुद्द्यांवर आधारलेला असतो. दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कल्पना व विचारांच्या मदतीने कथा खुलवायची असते. कथेतील भाषा ओघवती आणि प्रभावी असावी. रंजकता हा कथेचा गाभा आहे. कथालेखन करताना त्याकडे ध्यान देणे गरजेचे असते. वाचन व सरावाने चांगले कथालेखन करता येते. कथालेखन ही एक कला आहे व आपण ही कला शिकणार आहोत, म्हणून कथालेखनाचा आपण अभ्यास करणार आहोत. तर कथालेखनाचा सराव करताना
खालील मुद्दे आपल्याला लक्षात घेणे गरजेचे आहे किंवा ते लक्षात ठेवणे गरजेचे आहे. तर त्याच्यातला पहिला मुद्दा आहे की दिलेले सर्व मुद्दे काळजीपूर्वक वाचावेत. सर्व मुद्दे वाचून समजून घेऊन गोष्टीची रूपरेषा मनात तयार करावी. त्यानंतर कथेचा आरंभ अथवा सुरुवात अत्यंत आकर्षक असावी. दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कथेचा योग्य तो विस्तार करावा. यासाठी त्याचे परिच्छेद करावेत. दिलेल्या मुद्द्यांचा आधार घेऊन ती गोष्ट त्या प्रसंगाला योग्य त्या कल्पनेची भर टाकून आकर्षक करण्याचा प्रयत्न करावा. कथेत संबंधित घटना व दृश्यांचे वर्णन करावे. आवश्यक तेथे पात्रांच्या तोंडी संवाद घालावेत. संवाद थोडक्यात असावेत. कथेतील वर्णन भूतकाळातच लिहावे. गोष्टीत जिवंतपणा व रंजकता असावी. तिला कालानुक्रमे ओघ असावा. कोणत्याही कथेचा शेवट हा आरंभा एवढाच महत्त्वपूर्ण असतो याचे भान ठेवा. म्हणून गोष्टीचा शेवट हा आकर्षक व आटोपशीर असावा, जेणेकरून गोष्ट वाचणाऱ्याला आवडावी अथवा लक्षात राहावी. गोष्टीला समर्पक असे शीर्षक द्यावे. दिलेले शीर्षक कथावस्तूशी संबंधित असावे, तसेच ते शुद्ध व आकर्षक असावे. शीर्षकावरून कथेच्या विषयाची कल्पना यायला हवी. शीर्षक हे कथेच्या आरंभी पहिल्या ओळीत मध्यभागी ठळक अक्षरात लिहावे. शीर्षक लांबलचक अथवा प्रश्न स्वरूपात लिहू नये. शीर्षक म्हणून सुविचार मन असावे असे बंधन नाही. गोष्टी लिहून झाल्यावर गोष्टीचे तात्पर्य थोडक्यात लिहावे. या कथालेखनाचा कोणता उद्देश किंवा उपदेश अथवा हेतू होता हे येथे स्पष्ट झाले पाहिजे. कथेत प्रसंगानुसार वातावरण निर्मिती करावी. कथेतील पात्रांची नावे काल्पनिक असावीत. त्यानुसार योग्य भाषा असावी. कथेत मधून वाक्प्रचार किंवा म्हणींचा योग्य प्रकारे उपयोग केल्यास ती कथा अधिक आकर्षक बनते. कथेची भाषा साधी, सोपी, प्रभावी आणि शुद्ध असावी. कथा भूतकाळात लिहावी. तर याच्यावरून आपल्याला असं थोडक्यात लक्षात येईल की कथालेखन करताना कथेची भाषा साधी असावी, सोपी असावी, सरळ असावी, कथा मनोरंजक असावी, कथा आवडणारी असावी, कथा भूतकाळात लिहावी. अशा वेगवेगळ्या गोष्टी आपल्या लक्षात घेणं गरजेचं आहे. कथेला शीर्षक असावे. कथेचे तात्पर्य थोडक्यात सांगावे. कथेतून हेतू साध्य व्हावा किंवा प्रसंगानुसार वातावरण निर्मित व्हावी. कथेतील पात्रांची नावे काल्पनिक असावीत. अशा वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला जर लक्षात ठेवल्या तर आपण कथेचं लेखन चांगल्या प्रकारे करू शकतो. तर अशा प्रकारे आज आपण मराठी भाषेतील उपयोजित लेखन या घटकातील कथालेखन हा एक उपघटक थोडक्यात अभ्यासला. धन्यवाद.